Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे। महाविकास आघाडीला महायुतीनं चितपट केलं आहे। तर काही ठिकाणी जर लढत पाहिली तर एकदम सुपडा साफ झालाय महाविकास आघाडीचा। आता निकालानंतर सगळ्यांचं विश्लेषण होणार, त्यामध्ये कोण कुठे भारी पडलं, कोणी कुणाला चितपट केलं, ह्या सगळ्या बाबी आता समोरच येणार। त्यानंतर जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध उद्धव ठाकरे यांची शिवसेना जवळपास अशी ही लढत काही मतदारसंघात झाली। अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी अशी लढत झाली आणि परंपरेप्रमाणे दोन राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजप विरुद्ध काँग्रेस अशी ही लढत झाली। यामध्ये कोण कुठे जिंकलंय, कोण कुठे पडलंय, कोणी कोणाला किती जागा मिळाल्या आहेत हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। नमस्कार, मी स्वानंद, तुम्ही पाहतात मुंबई तक। 2 वर्षापूर्वी राज्यामध्ये नवीन सरकार आलं। एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत जाणं पसंती केलं। शिवसेनेचे 2 गट पडले। त्यानंतर लोकसभा निवडणूक झाली आणि लोकसभेनंतर आता 2-3 दिवसापूर्वी विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आणि या निकालामध्ये कोण कुठे भारी आहे तेच आपण पाहणार आहोत। एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांची शिवसेना असा हा सामना आहे। तो जवळपास 53 मतदारसंघात झाला होता आणि या सामन्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 38 जागांवर यश मिळवता आलं आहे, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त 15 जागा जिंकता आल्या आहेत। जर आपण मतांची टक्केवारी पाहिली तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 48% मतं मिळाली आहेत, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 35% मतं मिळाली आहेत। आणि या निकालात तरी एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंवर भारी पडलेत असंच दिसून येत आहे। 1 वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये फूट पडली। अजित पवार भाजपसोबत सत्तेत सामील झाले। त्यानंतर या पक्षात विभागणी झाली। प्रमाणेच आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा 2 आमने सामने असा हा सामना झाला। अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी जवळपास हे 38 मतदारसंघात आमने सामने होते। या लढतीमध्ये अजित पवारांचे 29 उमेदवार जिंकले आहेत, तर शरद पवारांना फक्त 7 जागांवर विजय मिळवता आला आहे। यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 36% मतं मिळाली आहेत, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 47%हून अधिक मतं मिळाली आहेत। यामध्ये शरद पवारांपेक्षा अजित पवारच भारी आहेत, वरचढ आहेत असंच निकालातून तरी सध्या दिसतंय। तिसरी लढत आहे परंपरेप्रमाणे काँग्रेस विरुद्ध भाजप अशी। 2 राष्ट्रीय पक्ष आहेत। या 2 राष्ट्रीय पक्षांची लढत जवळपास 288 पैकी 75 मतदारसंघात थेट झाली आणि या लढतीमध्ये भाजपला 64 जागा जिंकता आल्या आहेत, तर काँग्रेसला फक्त 11 जागी विजय मिळवता आला आहे। आणि जर आपण मतांची टक्केवारी पाहिली तर भाजपला जवळपास 50% मतं मिळाली आहेत, तर काँग्रेसला 37% मतं मिळाली आहेत। त्यामुळे भाजप विरुद्ध काँग्रेस असा जर सामना झाला, लढत झाली, तर मतदारांची आजही जवळपास काँग्रेसला नाही तर फक्त भाजपला पसंती आहे असं ह्या निकालातून तरी स्पष्ट होतंय। या विधानसभा निकालाचे सर्व अपडेट्स, विश्लेषण जे काही केलं आहे ते आम्ही मुंबई तकवर तुम्ही पाहू शकता। जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्या मोबाईलवर आमच्या सर्व अपडेट्स येतील। पाहत रहा मुंबई तक।